गरुड झेप. ऐकलं का? ऐकलं का? मी पुतळा आले. स्वारीने दरवाजा उघडावा. किती वेळ दार बंद करून आत बसायचं ते? अहो, स्वारी ऐकते का? आम्ही आत्ताच सदरेवर तुझी आठवण काढली होती. आणि ती कशा पायी? अगं, एक नामांकित ज्योतिषी आला होता, हात पाहून भविष्य सांगणारा. त्यानं सोयराबाईंना सांगितलं, महाराजांना दुश्मनापासून त्रास आहे पण धोका नाही, लवकरच महाराणी होशील म्हणाला. म्हणजे आता माझा शिवबा लवकरच छत्रपती होणार. का ग पुतळा, बोलत का नाहीस? अगं, तू तिथे असतीस तर तुझाही हात दाखवला असता. राजांनाही सांगणार आहे. मासाहेब, अहो, दैवाच्या रेषा जर अशा हातावर पोलक्या झाल्या असत्या तर प्रत्येकानं आपलं नशीब केव्हाच बदलून घेतलं असतं. पुतळा, अगं, तुम्ही मुलीच जर अशा हताश झालात तर माझ्यासारखीनं कुणाकडे आशेनं बघावं ग? हा शिवबा तर अलीकडे डोळाभर दिसत सुद्धा नाही. आला तर नजर चुकवतो आणि तुटक उत्तर देतो. मोकळेपणानं काही बोलत नाही की काही सांगत नाही. पुरंदरचा तह झाल्यापासून गेले 2 महिने हेच चाललंय, असंच चाललंय. पुतळा, राजे आपल्या महालातच आहेत? जी. अजून उठले नाही? ते मी काय सांगणार, पण शंभूराजे मोगल बादशहाचे मनसबदार बनले. त्यांच्या नावे आलेल्या शाही फरमानाचा स्वीकार करून स्वारी गडावर आली तेव्हापासून महालाचे दरवाजे बंदच आहेत. किती हाका मारल्या, दरवाजा ठोठवला तरी दार उघडलं जात नाही. अगं, मग मला नाही का सांगायचं? काय म्हणावं तुम्हा पोरींना? राजे, शिवबा, अरे मी आलीये, दार उघड बघू. शिवबा, काय चालवलेस तू हे? तुमच्या असल्या वर्तनानं सारा गड बेचैन आहे. काही संकट आलं तर तुम्ही आधी धावत आमच्या जवळ यायचे, मन मोकळं करायचे. आता बोलायला देखील पारखे झालात. आम्ही आलो तर दार बंद करून बसू लागलात. मासाहेब, आज आमचं मन थाऱ्यावर नाही. आपल्या बोलण्याने आमचं दुःख आणखी वाढवू नका. राजे, आजवर बंद दरवाजे उघडीतच आलो, पण आज आमच्याच डोळ्यासमोर अंधार दाटला. अंगातलं त्राणच नाहीसं झालं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारे आम्ही आज मोगलांचे गुलाम बनलो. शिवबा, जीवाची बाजी लावून जिंकलेले किल्ले, निढाळ्या घामाने बांधलेले गड, मोठ्या कष्टानं वस्तीला आणलेला मुलूक, सगळं सगळं त्या मोगलांच्या स्वाधीन करून बसलो. सांडल्या रक्ताला अर्थ उरला नाही हेच खरं. स्वप्न स्वप्न स्वप्नातच विरून गेलं. राजे, राजे, इतके कचदिल आपण कधीपासून झालात? अरे, पांडवांनाही वनवास भोगावा लागला होता. प्रभू रामचंद्रांनाही तो टाळता आला नाही. जे देवांनाही चुकवता आलं नाही ते दैव तुम्ही आम्ही कसं टाळणार? मासाहेब, आणि हे बघा राजे, जी माणसं संकट धीरानं सहन करतात, त्यातूनच विजयाचा मार्ग शोधतात, त्यांचीच पोथ्या पुराणात नोंद होते. आणि संकटांना भिणारी माणसं कधी देवाचं राज्य उभं करू शकत नाहीत. चल ग. थांबा मासाहेब, मागे फिरा. जगानंच आमच्याकडे पाठ फिरवली आहे, निदान तुम्ही तरी पाठ फिरवू नका.
आम्ही चुकलो मासाहेब. शिवबा, पण शंभूराजांच्या मोगलांची मनसबदारी स्वीकारण्याच्या समारंभाला तुम्ही हजर असतात तर तुमची अवस्था ही आमच्यासारखीच झाली असती. मासाहेब, त्या शाही फरमानाचा काय थाट. ते फरमान ज्या उंटावरून येतं त्या उंटासमोर गुडघे टेकून बसायचं. ते फरमान मस्तकी धारण करायचं आणि अनवाणी पायानी माघारी फिरायचं. शी, केवढी ही लाचारी. राजे, संकटकाळी सगळं शांतपणे सहन करावं लागतं. एवढ्यावरच भागलं नाही मासाहेब. आता मिर्झा राजे विजापूरवर चाल करून जाणार आहेत आणि आम्ही त्यांच्या बरोबर जाणार आहोत. मोगल सेनेचे एक सरदार म्हणून. आणि तुम्ही जाणार आहात? जायलाच हवं. तशी अटच येतात. शिवाय मासाहेब, आमचाही एक स्वार्थ आहेच. त्यामुळे मोगली फौजेचा या मुलखातला उच्छाद कमी होईल. मोगलांच्या वाहनेनं आदिलशहाचा विंचू ठेचता येईल. आणि मुख्य म्हणजे मासाहेब, उद्या आम्हाला ज्यांच्याशी मुकाबला करायचा आहे ते लढतात कसे हे आम्हाला जवळून पाहता येईल. शिवाय मासाहेब, 2 लाख होनांचा तनखा मिळेल तो वेगळाच. आता कसा माझा शिवबा शिवाजी राजासारखं बोलला. खाली सदरेवर सूरजसिंग कछवा आलेत. सूरज सिंग जी. हा, एव्हाना शंभूराजांची प्रयाणाची तयारी झाली असेल. बसवून ठेव त्यांना. जी. राणीसाहेब, शंभूराजांना इकडे घेऊन या. जी. महाराज, शंभूराजे जर मिर्झा राजांच्याकडे राहायला जाणार असले तर मी जाऊ त्यांच्या बरोबर. तू? हो, मी त्यांना हसवीन, खेळवीन आणि त्यांची सेवा बी करीन. विसरलोच आम्ही. शत्रूच्या शिबिरातही शंभूराजांना हसवावं लागेल, खेळवावं लागेल. जी. जा बाबा, जा तू त्यांच्या बरोबर. जी. हो, पण झटपट तयार होऊन ये. सूरज सिंगांना जास्त काळ तिष्ठत ठेवणं बरं नाही. हे बघा, आत्ता गेलो ना आत्ता आलो. शिवबा, बाळराजे किती काळ मिर्झा राजांच्या गोटात राहणार आहेत? ते ओलीस म्हणून राहणार आहेत मासाहेब. ओलीस म्हणून? पुरंदरच्या तहातली शेवटची अटच आहे ती. जोवर तह पाळला जात नाही तोवर ते मिर्झा राजांकडे ओलीस म्हणून राहतील. अरे पण तुमच्या या मोठ्यांच्या राजकारणात त्या पोराला का रे गोवता? मासाहेब, हा सवाल तुम्ही आम्हाला पुसता. शहाजी राजांच्या सुप्याच्या परगण्यात तुम्हाला काही कमी होतं म्हणून बालवयात तुम्ही आम्हाला पुण्याला घेऊन आला. शिवबा, आदिलशहानं गाढवांचा नांगर फिरवून ओसाड बनवलेल्या पुण्याच्या वस्तीवर सोन्याच्या नांगराचा फाळ तुम्ही आमच्या हस्ते फिरवलात आणि पुन्हा पुन्हा वसवलं. त्यावेळी आम्ही किती थोर वयाचे होतो. पण शंभू बाळा. मासाहेब, राजकारणात वय महत्वाचं नसतं, स्थान महत्वाचं असतं. शंभूराजे आमचे पुत्र आहेत, उद्याचे युवराज आहेत. त्यांचा लगाम आपल्या हाती असला म्हणजे आमचा वारू उधळणार नाही याची मिर्झा राजांना खात्री आहे. पण मासाहेब, जोपर्यंत आम्ही तहाच्या अटी पाळतो तोवर मिर्झा राजे शंभूराजांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतील याबद्दल आम्ही निशंक आहोत. आणि मासाहेब, शंभूराजे आता केवळ आमचे युवराज नाहीत तर मोगलांचे मनसबदारही आहेत. त्यांचा योग्य तो आब मिर्झा राजे राखतीलच. बोलण्यात तुम्ही कोणाला हार जाणार आहात राजे, पण शंभू बाळांचा अद्याप पोरवय आहे. त्यातून आई विना वाढणार. आमचा खूप लळा आहे त्यांना. एकटा कधी राहिला नाही रे परक्याच्या घरी. एकटे काय म्हणू, त्यांना मोगल दरबारची आदत आणि फारशी भाषा शिकवायला आपले मुद्गल भट आर्बीकर आहेत. ते संस्कृत लिहा वाचायलाही शिकवतील. दावलजी गाडगे तलवार दांडपट्ट्याचा सराव करून घेतील. नाही शिवबा, तुला नाही कळणार आमचं काळीच. आम्ही जातीने पाहून येतो बाळराजांची तयारी. मासाहेब, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हेच खरं. त्यावेळी आमच्या बंडखोरीला पायबंद घालण्यासाठी
त्या विजापूरच्या पातशानं आमच्या तीर्थरूपांना साखळ दंडानं करकचून कैदखान्यात ठेवलं. आज आमच्या चौफेर पराक्रमाला अटकाव करण्यासाठी मिर्झा राजे शंभू बाळाला ओलीस म्हणून घेऊन जात आहे. त्यावेळी सलूक करून आम्ही आमच्या तीर्थरूपांना सोडवलं. आज त्याच कारणासाठी आम्ही आमच्या शंभू बाळाला अडकवतो. पण हेच आमचं भागध्येय असेल तर ते स्वीकारणं आम्हाला अटळ आहे. क्रमप्राप्त आहे. आबासाहेब, बाळराजे या 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 बाळराजे या. अरे वा बाळराजे, निघण्याची तयारी झाली? जी. बाळराजे, आता तुम्ही लहान नाही. आमच्या बरोबरच राज्याची जबाबदारी आता तुम्ही उचलली पाहिजे. जी. मिर्झा राजांचा आणि आमचा तह झालाय. तह पुरा होईपर्यंत तुम्ही मिर्झा राजांकडे राहायला हवं. एकटा? बाळराजे, बाळराजे, अहो राजांच्या नशिबी एकटेपणच असतं आणि त्याचा सराव तुम्ही आत्तापासून करून घ्यायला हवा. जी. आणि हे पहा बाळराजे, तुम्ही जायला निघाल तेव्हा तुमच्या थोरल्या मासाहेब डोळ्यात पाणी आणतील, पण तुम्ही रडायचं नाही. नाही आबासाहेब, आम्ही रडणार नाही. शाबास. राजे कधी रडत नसतात. मिर्झा राजांकडे मानानं राहा. हट्ट करू नका, काही मागू नका. या आता. आबासाहेब, बाळराजे, फिरलात का असे? आबासाहेब, आम्ही गेल्यावर आपल्याला आमची आठवण येणार नाही? शंभूबाळ, नाही कशी येणार? आबासाहेब, तुम्हीच सांगितलं ना की राजे कधी रडत नाहीत म्हणून. हो शंभूबा, राजे कधी रडत नाही, पण पित्याला ते जमत नाही. जमत नाही.